गमवायसाठी काहीच नव्हतं. ते नवीन होते. त्यांच्या मागे काही नव्हतं. आणि जेव्हा तुम्ही काही ₹1-2 किंवा 2 लोक जरी कमावून आत जाता, तर तुम्हाला एक भीती असते. आपण मराठी लोक तेव्हापर्यंत कोणावरच जोर जबरदस्ती म्हण की आवाज मोठा नाही करत, तेव्हापर्यंत तो आपल्याला उंगलीने नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. माझ्यासोबत ना आता रियालिटी शोचा किंग आहे तो म्हणजे शिव ठाकरे. कसा आहेस? मस्त मजेत एकदम. तुम्ही कशा आहात? मस्त मजेत. मला छान वाटतंय. तू यावेळी खूप काम होतं असं मी म्हणू शकते. त्याचं कारण काय होतं? मला असं वाटतं की आपण जेव्हा खूप रियालिटी करतो ना, तर मला पर्सनली असं वाटतं की सेम साईड जर तुम्ही दुसऱ्या रियालिटी मध्ये पण दाखवाल, तर मग मला जी फॉलो करतं, मला प्रेम करतं, त्यांना काय मजा. मला वाटतं की काही काही गोष्टी मी माझ्या डोक्यात ठेवून होतो. जर आपण बिग बॉस बघितला, हा बिग बॉस सारखा शो नव्हता. यांनी आधीच आम्हाला अनाऊन्स केलं होतं की हा बिग बॉस नाही, हा अलायन्सचा शो आहे, हा टास्क बेस आहे, हा प्लॅनिंग प्लॉटिंगचा आहे. पण आता प्लॅनिंग प्लॉटिंग किंवा टास्क सगळ्यात मध्ये पुन्हा तसेच भांडणं दाखवले बिग बॉस सारखे, ते मी आधी 2 बिग बॉस मध्ये दाखवले. ते मी म्हटलं आता काही काही मुद्दे असे असतात की तू आणि मी बोलतोय, आता घरी आपण बोलतोय, आपण असं नाही बोलत ना घरी, आपण असे बात करतो. नॉर्मल. तर मला वाटतं की हा एक साईड आपण दाखवू शकतो. म्हणजे त्या 50 लोकांमध्ये मला नाही वाटत की कॉलर पकडूनच सगळ्या गोष्टी होऊ शकतात. काही असे पण वर्क करतात. तर मी तो ट्राय केला, तो वर्कआउट झाला. कारण असं झालं ना, शिव किती शांत आहे. हा, ह्यावेळी हा. सगळ्यांचे कमेंट्स ह्याच होते. आम्ही आता पण हा, तेच बोलत हा. होतो की शिवनी स्वतःची दुसरी बाजू दाखवली आणि ती बरोबर. लोकांना खरंच आवडली. बरोबर, बरोबर. आता तू रियालिटी शो करतोच आहेस, पण त्याच्यावरती तुला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतं. बरोबर, बरोबर. ते तुला ना भाऊच मानतात. बरोबर. आपल्या घरचा म्हणतो. आपल्या घरचा मानतात. हा. टचवूड ते हा. तसं करतायत. सो तू त्यांच्यासाठी काय म्हणशील की माझी ही वेगळी बाजू सुद्धा होती आणि मी असं आहे. मला असं वाटतं की जे जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठीच ही बाजू होती आणि त्यांनाच आवडली आहे ती. म्हणजे कदाचित माझा मित्र आहे किंवा मला एखादा मुलगा माझ्या एजचा फॉलो करतो, त्याची आई बघतीये, त्याच्या आईला मी नाही आवडणार की मी कोणाची कॉलर पकडून भांडणं करतोय. ती घाबरेल माझ्या आईसारखी की शिव नको करू, भांडणं नको करू. आणि कदाचित मी बसून तो मुद्दा ठेवतोय, तर कुठल्याही फॅमिलीला, कुठल्याही एज ग्रुपला तो मुद्दा आवडेल. खरं तर मराठी लोकांना, आपण मराठी लोक तेव्हापर्यंत कोणावरच जोर जबरदस्ती म्हण की आवाज मोठा नाही करत, तेव्हापर्यंत तो आपल्याला उंगली नहीं करता है, त्रास नाही देत. त्रास नहीं देता. और मेरे को लगता है की मैंने जेव्हा कोणी मला जे थोडा त्रास द्यायचा किंवा लाईटली घ्यायचा प्रयत्न केला, मी त्याला उत्तरही दिलं, तेव्हा तो रूप दाखवलाय. म्हटलं पूर्ण शो मध्ये तो रूप दाखवून फायदा नाही. बरोबर. तर मला वाटतं की ज्या ज्या लोकांना मी आवडतो, की जे प्रेम करतात, मला आपलं समजतात, त्यांना ती बाजू नक्कीच आवडली. ओके. छान वाटलं तुला तसं बघून. द 50 मध्ये तू तुझी वेगळी बाजू दाखवलीस, पण तू बिग बॉस करत होतास किंवा बाकीचे रोडी सुद्धा केलेस आणि तिथे थोडासा वेगळा पॅटर्न यूज करायचा होता. पण तू द 50 का चूज केलंस की तुझ्यासाठी बेस्ट आहे तो शो, असं का वाटलं तुला? माझ्यासाठी बेस्ट हा शो नव्हताच. मला वाटते 50 लोक होते, मी घाबरत होतो मी जाऊ की नाही जाऊ. जेणेकरून जे आधीचे रियालिटी झाल्या माझे मी केले आहे, ते त्यातली ती कमावलेली माझी जे लोक आहेत, त्यांना कुठेतरी धक्का नको लागायला. का गेलं एवढ्या 50 लोकांमध्ये. पण मला असं वाटतं की त्या 50 लोकांमध्ये जाऊन त्यांची जी पद्धत होती सर्वांची वेगळी होती. कोणाची खूप लाऊड होती, कोणाची खूप अग्रेसिव्ह होती, कोणाची एक लाईन क्रॉस करणारी पण होती. आणि त्यांच्यासाठी गमवायसाठी काहीच नव्हतं. ते नवीन होते. त्यांच्या मागे काही नव्हतं. आणि जेव्हा तुम्ही काही ₹1-2 किंवा 2 लोक जरी कमावून आत जाता, तर तुम्हाला एक भीती असते की माझ्या त्या आधीच्या प्रॉपर्टीला धक्का नको लागायला. तर माझ्यासाठी ती होती की मला कदाचित 10च लोक ओळखत असेल, पण मला त्या 10 लोकांना धक्का नव्हता लागायचा. मग तो सेफ वाला झोन आहे की मैं वही करूंगा. 50 लोकांमध्ये खूप अग्रेसिव्ह होऊन त्या फेमसाठी असं डेस्परेट होऊन मला नव्हतं दिसायचं. आणि तो मी नाही पण आहे. मला जर तू म्हणशील की एखादी कॉन्ट्रोवर्सी करून तुला खूप फेम मिळेल, मी सरळ नाही म्हणणार. मुझे बॉलीवुड के लोग भी जानेंगे, मेरे को नहीं जानना. मेरे को शायद मला 10च लोक ओळखतील, पण मला ती एक टास्क करून, एक माणुसकी दाखवून, की एखादा क्राफ्टवर काम करून, एखादा डान्स परफॉर्म करून, एखादी कलाकृती दाखवून जर मला काही फेम मिळत असेल, मला ती हवी आहे. तर मी खूप सॉर्टेड आहे त्या बाबतीत, की मला एखाद्या मुलीचा हात पकडून पॅप समोर तो नेशील आणि मला खूप व्ह्यूज येतील. आणि मग एखादा व्हिडिओ घेऊन इंस्टाग्रामवर मी अपलोड करेल की मैं उसको देख लूंगा, आणि ते भांडणं मी ऑनलाईन करतोय. तुम्ही खूप फेम नाही चाहिए, तो रीच नकोय, तो इंस्टाग्रामचे फॉलोअर्स नकोय. मला शो मध्ये जर मी आवडलो, मला जे लोक फॉलो करतात, मला ते लोक हवे.
ते मिळतात मला. ऍक्च्युली मिळते तर आता आपण भेटतो किंवा बोलतो कोणासोबत ती वाईब कळते आणि ती वाईब खूप छान असते की ऑब्व्हियसली कळतं की तो माणूस कसा आहे. बरोबर. त्यामुळेच तुला एवढं प्रेम मिळतंय. द 50 मध्ये तू खूप छान खेळलास, पण त्यातल्या त्यात तुझा फेवरेट गेम आणि एखादा इन्सिडेंट कुठला होता की तो तुला लाईफ टाइम लक्षात राहील? खरं सांगू तर खूप गेम होते. जे त्यांनी म्हणजे ते टास्कचा फॉर्मॅटच वेगळा होता हो, त्यांचा. फिनाले मला आवडला होता कारण मी तो जिंकलो जिंकला म्हणून. होता. आणि दुसरं ते तीरवाले हा. ते नेमबाजीवाले होते ते मला जाम आवडले. कारण ते तीर बसत होते माझे त्या जिथे बसायचे होते. आणि मला ते खूप आवडले 2-3 जे मी परफॉर्म केले. येस. खरं सांगू तर जिथे आपण चांगलं परफॉर्म केलं ते आपले फेवरेट. हे खरंय. आता प्रिन्स सोबत सुद्धा होतास बरोबर. आणि यु नो प्रिन्स तुझा मेंटर बरोबर. आहे. बरोबर. तू मला असं वाटतं तू असा एक व्यक्ती आहेस पहिला असशील जो मेंटर सोबत सुद्धा कॉम्पिटिशन करतोय. बरोबर. तर तुमचा बॉन्ड कसा होता आणि खरंच सुंदर वाटलं जेव्हा तू जिंकलास आणि प्रिन्सच्या चेहऱ्यावरती तो आनंद होता. बरोबर. मला असं वाटतं की ना एक माणसं कमावतो आपण ना, तर त्यासाठी ना कदाचित खरे माणसं कमावणं आत्ताच्या जे आपण ज्या जगात जगतोय आणि ज्या रियालिटी जगात मी काम करतोय खूप कठीण आहे. आणि त्यात एक असा माणूस की जो स्वतः माझ्यासाठी उभा राहतो. ठीक आहे. तर ती एक फॅमिली आहे माझी रोडीजची. त्याच्यात रणविजय सर असू द्या, प्रिन्स असू द्या, की ते एकमेकांसाठी उभे राहतात. तर मला असं वाटतं तो बॉन्ड ना फक्त त्या शो पुरता नव्हताच. जर तू मागे बघशील त्याच्या आधी तर रणविजय सर ज्या शो मध्ये मी गेलोय त्यासाठी ते स्वतः ताईला फोन करून माझ्या फॅमिली मेंबरला फोन करून उभे राहायचे की मैं व्हिडिओ कर दूंगा. प्रिन्स असू दे, प्रिन्स भाई असू दे. मग मग जेव्हा माझा नंबर येतो मी पण सेमच उभा राहील त्यांच्यासाठी. ती एक फॅमिली गिव्ह अँड टेक वाला झोन आहे आणि ते फक्त शो साठी नव्हतं. तर मला मजा येते की असे खरे लोक आपल्या जवळ आहेत. खरं आहे हे. आणि टचवूड असंच खरे लोक तुला भेटू दे. तू आता नवीन बिझनेसमॅन झालायस. त्या बाबतीत काय म्हणशील? ते तुझं सॅलॉन आहे न्यू आणि तू जे प्रमोशन केलं तुझं ज्या प्रकारे सुरू झालंय कमाल आहे. ती सुरुवात काय म्हणते? मला यार ना एक जस्ट आता आपण ज्या इंडस्ट्रीत काम करतोय मला अशा गोष्टी ओपन करायच्या होत्या ज्या बाकी लोक नाही करत आहे. की मी कुठेतरी त्याच स्पर्धेत नको व्हायला की त्या रस्त्यावर 100 लोक ऑलरेडी आहेत. तर मी सलून या बिझनेस मध्ये यासाठी गेलोय की काही लोकांना फक्त आणि फक्त तो पैसे माहिती आहे की आपण हेअर कलर म्हण हे कर. आता याच्यामागे ना आर्टिस्ट लोक आहेत. जर तू मुंबईत काही सलून मध्ये जाशील तर तुला माहिती आहे तिथे आर्टिस्ट लोक ना तुझा फेस, तुझा हेअर आणि तुझ्या त्या सगळ्या गोष्टीचा त्यांना अभ्यास असतो. मग तुला काहीतरी सजेस्ट करतील. तर तिथे पैशांपेक्षा ना त्या सलूनची त्या रेप्युटेशन ती जागा महत्वाची आहे. मला तो ब्रँड उभा करायचा होता आणि तो म्हणजे अमरा. अमरा मीन्स निरंतर अमर जो ग्रोथ करत राहतो, अमर राहतो, नेहमी ग्रोथ करतो आणि एक अमरावतीचा टच जिथून माझी सुरुवात झाली. ओके. आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आणि तो जी फ्रँचायझी मॉडेल मी बनवलंय ते फक्त आणि फक्त लक्झरी किंवा हाय बजेटचं नाही बनवलंय. एक मिडल क्लाससाठी जो एखादा मुलगा एज्युकेटेड आहे पण त्याला बिझनेसमध्ये जायचं आहे पण तेवढे पैसे तो खर्च नाही करू शकत. मी त्यासाठी बनवलं की जेणेकरून एक मिडल क्लास पण त्या अमरामध्ये जोडेल. त्याची पण ग्रोथ होईल. त्याच्यासाठी मी उभा राहील. मी प्रमोट करेन. माझ्या कॉन्टॅक्टमधले लोक मी त्या सलून मध्ये व्हिजिट करून त्याची ग्रोथ होईल आणि प्लस अमराची पण ग्रोथ होईल. तर मला असं वाटतं की सोबत ग्रोथ करूया. आपण सोबत पुढे जाऊया. एकटा मी जाऊन त्या अमराला मोठं नाही करू शकत. तर मी ह्या सगळ्या लोकांसाठी त्या अमरा ओपन केलाय. त्यांना बिझनेस करायचा आहे पण खूप पैसे इन्व्हेस्ट नाही करायचे. एक कमी अमाऊंट मध्ये एक चांगला एक ब्रँड जेणेकरून त्यांना फायदा पण होईल आणि लोकांचं ग्रोथ पण होईल. ओके. हा खूप थॉटफुल आहे. म्हणजे हा फार विचार कोण करत नाही आणि तो हा एवढा विचार केला मला खरंच वाटलं नव्हतं की एखाद्या प्रोडक्ट मागे एवढा विचार असेल. आणि जेव्हा मला असं वाटतं की तुम्हाला त्या ब्रँडची व्हॅल्यू मोठी करायची आहे. मी बस पैसे कमवायसाठी नाही केलं. त्या ब्रँडची व्हॅल्यू मोठी करायची. तो ब्रँड खूप मोठा करायचा. तर त्यासाठी मला वाटतं की काही विचार करून ते करायला हवं. वाह! तू रियालिटी शो करतोस आणि तू थोडे दिवस बाहेर होतोस. परत तुझ्या घरातल्यांची जी धाकधूक असते मोस्टली काकूंची म्हणेल, तुझ्या आईची म्हणेल की एवढी धाकधूक असेल की माझा मुलगा तिथे आहे, कसा राहत असेल, काय खेळत असेल, त्याला कसे लोक भेटत असतील. तू कसं समजावतोस त्यांना किंवा सुरुवातीलाच तू कसं समजावलं होतंस त्यांना? मला असं वाटतं की काही गोष्टीचा तर त्यांना विश्वास आलाय की हा ती लाईन क्रॉस नाही करणार. की जिथे कुठेतरी त्यांना वाईट वाटेल की आपल्या ज्या त्या मातीतले लोक आहेत त्यांना वाईट वाटेल. आणि काही गोष्टी मला वाटतं ते कामासाठी तर
खूप लोक बाहेर जातात, तर ते एक "अरे हम फिर से आना हम मर जाते हमें हमें वो तो पहले से सिखाया जाता है." बापरे. दोघांसाठी सेम, पण तेच आहे की घरून आमच्यासाठी खूप नॉर्मल आहे ते. काही हम्म. असं नाही की काही दिवस पण मी तिकडनं आल्यावर पहिले घरी जातो. हम्म. घरच्यांना वेळ देतो की आम्ही सोबत काही प्लॅन बनवतो. आता मी यांना मॉलडीव्हज घेऊन जाणार आहे. आजी, आई, बाबा. वा. तर मला असं की काम करेल, प्लस आपल्या लोकांना तो वेळ देईल. मग थोडे पैसे त्यांच्यावर खर्च करू. अ, जेणेकरून वाटेल की पैसे कमावले. हे छान असतंय. हां, प्रत्येक मुलांचं स्वप्न असतं की आपल्या आई वडिलांना बाहेर फिरायला घेऊन जाणं आणि ते इंटरनॅशनल ट्रिप. मॅन्डेटरी आहेच. हो, हो. तू आता म्हणालास की एवढे रियालिटी शो चालू आहेत. पण मी जर आता म्हणाले की इतके रियालिटी शो केलेत, पण एक कुठेतरी कमी जाणवते आपल्याला. आपल्याला ते करायचंय. मग ती कुठली कमी तुला जाणवते? मला खरं सांगू, जे पण मी शोज केले, मी खूप सॅटिस्फाईड आहे. कुठलीच अशी गोष्ट नाहीये की ये बच गया, इसमें ये करना चाहिए था. तिथे मी हे नाही केलं. नाही, मी खुश आहे. ज्या काही चुका केल्या त्या सगळ्या ठीक आहे. मला काहीच वाईट वाटत नाही. त्यांनी काही शिकवलंय मला त्या चुकांनी. जिथे-जिथे मी जिंकलोय ठीक आहे. ते माझ्या हक्काचं होतं. तर मला कुठे आहे ना, आणि काही-काही शोज आहे, तर मोठे शोज आहे, मूव्हीज म्हणतोय मी. तर ते आता माझी विश लिस्ट आहे. तर मला असं कुठलीही गोष्ट नाही की अरे ते नव्हतं करायला पाहिजे, ते करायला पाहिजे होतं. जे आपल्या नशिबात असतं ना, ते मिळत जातं. फक्त आपल्याला थांबायचं नाही. पेशन्सचं काम आहे सगळा. पेशन्सचं काम. तू आता मूव्हीजचा विषय काढला, पण पटकन आठवलं की एकता मॅम सोबत नवीन काहीतरी प्रोजेक्ट घेऊन येतोय. होपफुली तो लवकरच येईल. पण आम्ही सध्या ते स्टार्ट व्हायचंय. पण मी एवढं सांगू शकतो काहीतरी यावर्षी चांगलं येईल. यावर्षी नक्कीच लोकांना आवडणार आहे. हां. आणि तू एकता मॅम सोबत येतोय, बट एखादा डिरेक्टर किंवा प्रोड्युसर किंवा कोणी असो ऍक्टर ज्याच्यासोबत आपल्याला काम करायची इच्छा असते, ते कोण आहेत? रोहित शेट्टी आहे. ओके. आपले मराठी मांजरेकर साहेब आहे. संजय ओके. जाधव आहे. लिस्ट खूप मोठी आहे. खूप मोठी आहे, काय सांगायचं. चांगले खूप आहेत यार. मला ओके. सर्वांसोबत काम करायचंय. मला काम करायचंय. ओके. चांगलं काम करायचं. आणि आता तुला मूव्हीज मध्ये काम करायचं, एखादा एक रोल मॉडेल असतो ना, किंवा एक अशी इच्छा असते की तसं काम करायचंय, तसा. मला एक खरं सांगू, एक तर हिंदीत करू दे, मराठीत करू दे, एक वॉरियर वाला रोल असतो जो आपला मावळ्यांचा रोल असू दे. मग ते कुठलेही कॅरेक्टर असू दे. ओके. ते माझी विश लिस्ट आहे. बाकी कॅरेक्टर तर खूप आहेत. पण जर तू तसं म्हणशील एक वॉरियर वाला रोल. ओके. मी तुला ना 3 जणांना पिक करायचं. तू असं म्हणतोस मॉलदीव्स, पण मी फॅमिली तर तुझी येणारच आहे. बट तुझे फ्रेंड सर्कल आहेत हां. ना, त्यातल्यापैकी तिघांना पिक बरं. करायचंय. तर तिघं कोण आहेत ते? करण पटेल, प्रिन्स नरुला आणि डिनो ओके. जेम्स. या शो मधले. ओके. ओके, चालेल. डन. आणि समज जर तुझ्या पॉकेट किंवा बॅग मध्ये तुला 3 गोष्टी कॅरी करायच्याच आहेत, ज्याच्याशिवाय तू जाऊ शकत नाही घराबाहेर. अशा कुठले ते पासपोर्ट तो नॉर्मल असतोच. चार्जर, फोन असतोच. बाकी काही गोष्टी नको मला. मला काही अशी सवय नाही माहिती तुला, चहा, कॉफी, ओके. सिगरेट, दारू की ये चाहिए वो चाहिए. मेरे को कोई ऐसा झोन ही नाही. आता मोबाईलची पण मला सवय झाली आहे. जर मला कुठल्याही शो मध्ये कुठे म्हणशील तू की ये टास्क आहे, तुला नाही म्हणणार मग. मग ठीक आहे, मला चल जाएगा. मी एन्जॉय करेल. म्हणून द 50 वगैरे तू करू शकतोस. द 51, बिग बॉस पण माझे खूप झाले भाई. जिथे मोबाईलच नव्हते. पण मला असं काही आठवण नाही रे मोबाईल पाहिजे. ओके. आणि फेवरेट सॉन्ग की जे लूपवर ऐकतोय चांद तारे, जो भी चाहूँ वो मैं पाहू ना, शाहरुख खानचं गाणं. ओके. द 50चा जेव्हा विनर झालास आणि तो मोमेंट आला की तू ट्रॉफी उचलली, किस केलंस आणि अशी दाखवलीस की मी जिंकलो आता कॅमेऱ्यासमोर, त्या मोमेंटला मनात काय होतं? हा माझा दिवस आहे. ओके. आम्ही वर बघितलं तर गणपती बाप्पा मोरया म्हटलं. हो. असं असतं ना की कधी कधी वाटतं की नाही ये मेरा दिन, तर मेरी हक्की थी. हक्की आहे. आता अजून एखादी हक्कची गोष्ट मिळवायची, ती कुठली आहे? एक मूवी मोठा जो सुपर डुपर हिट 100 करोड क्रॉस करेल. नक्की, चालेल. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं गप्पा Thank you. मारून. ऑल द बेस्ट तुला पुढील वाटचालीसाठी, आणि असाच भेटत राहा तुझ्या प्रेक्षकांना, असाच भेटत राहा आणि हे छान छान खूप खूप धन्यवाद. गोष्टी सांगत राहा. पण जाता जाता फक्त प्रेक्षकांना काय सांगशील? आणि खूप खूप धन्यवाद. खूप जे जे प्रेम देता तुम्ही मला यार. तुमच्यामुळे मी आहे. तुमच्यामुळे शिव ठाकरे आहे. आणि मला खूप अभिमान वाटतो की मी आपल्या मातीच्या, महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलोय. की जे आपल्या महाराजांनी जे जे आपल्याला संस्कार दिलेत, वॉरियर्स आहेत, ते मला सगळ्या शो मध्ये कामी येतात. आपण म्हणतो ना की कधी कधी ना ते विचार खूप ठिकाणी कामी येतात. ज्या ते आपण लहानपणापासून जे बुक्स वाचल्या, त्या आपल्याला स्टोरी सांगितल्या. मला वाटतं कुठल्याही मोटिव्हेशनल स्पीकर पासून मोटिव्हेट झाल्यापेक्षा एक आपल्या महाराजांचे काही थॉट जर तुम्ही वाचून ते डोक्यात ठेवाल ना, आपण कुठेच थांबणार नाही.
आपण तो वॉरियर आहे जो कधीच थांबत नाही. तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही प्रेम दिलंय. स्वप्न बघा. स्वप्न पूर्ण होतात आणि जय महाराष्ट्र.